दिवाळी काही दिवसांवर आली असून शहरातील नगर कल्याण रोडवरील मोकळ्या मैदानांमध्ये फटाक्यांची बाजारपेठ सज्ज झाली आहे। यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे व मागील वर्षीच्या तुलनेत फटाक्यांच्या किमतींमध्ये वाढ न झाल्याने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळेल असा व्यापाऱ्यांना विश्वास आहे। तर ग्रामीण भागातील ग्राहकांचा ओढा अद्यापपर्यंत मार्केटकडे नसला तरी रविवारी 23 ऑक्टोबर नंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे। दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने नगर कल्याण रोडवर जागा भाड्याने घेऊन फटाक्यांचे 55 स्टॉल लावण्यात आले। तमिळनाडू, शिवकाशी, जबलपूर, किशनगड अशा विविध भागातून येथे फटाक्यांचा माल विक्रीसाठी आला आहे। विशेष म्हणजे येथील बाजारपेठेतून अहमदनगर जिल्ह्यासह औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड अशा मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माल पाठवला जातो। काही व्यापाऱ्यांचा माल तर विदर्भामध्ये जातो। त्यामुळे मिनी शिवकाशी अशी सुद्धा या मार्केटची ओळख आहे। मार्केटची परिस्थिती जर विचार केली तर अजून तसं मंदीचं सावट आहे। जरी भरपूर पाऊस झाला, दुष्काळ हटल्यासारखं वाटतंय, परंतु ज्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मार्केटमध्ये गिराईक पाहिजे होतात त्या पद्धतीने अजूनही मार्केटकडं व्यापारी अजून आलेले नाहीत। त्याच्या मागचं कारण असं आहे की अजून लायसनचे परवाने, फटाका विक्रीच्या परवान्याची प्रोसेस अनेक ठिकाणी चालू असल्यामुळे आणि परवाने उशिरा मिळत असल्यामुळे व्यापारी फटाका मार्केटमध्ये फटाका खरेदी करण्यासाठी येण्यास विलंब करतात। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, काल सन्माननीय उच्च न्यायालयाने बेकायदेशीर फटाका विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे जे आदेश दिले, निश्चितच त्याचा आम्ही अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीनं स्वागत करतो। अनेक वर्षापासूनची आमची मागणी असायची की रस्त्यावर जे बेकायदेशीररित्या फटाका विक्री व्यवसाय करतात त्यांच्यावर कारवाई केली जावी। म्हणजे महसूल यंत्रणेला अनेक वेळा पत्र दिले, पोलीस खात्याला पत्र दिले, महापालिकेला, नगरपालिकांना आम्ही जिल्हाभर पत्र पाठवलेले, परंतु आता माननीय उच्च न्यायालयानेच याची दखल घेतल्यामुळं प्रशासन याच्यावर कारवाई करेल अशी आशा करतील का नाही हा शंका आहे। पण त्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही या पद्धतीने त्यांनी काळजी घेऊन कारवाई केलीच पाहिजे। आणि फटाका विक्रेत्यांनी सुद्धा परवाने घेतल्याशिवाय फटाका विक्री करू नये असं आमचं स्वतःचं मत असतं। नाही, आता कसं आहे, आम्ही पहिल्यांदा फटाका विक्रेत्यांना सांगत असतो की तुम्ही परवान्याशिवाय फटाका विक्री करूच नका। आता आमचं नगर जिल्ह्यातून, नगर शहरातून प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 75% जिल्ह्यांमध्ये माल जातो। आता समोरचे व्यापारी परवाने घेतात का नाही घेतात याची आम्हाला कल्पना नसते, परंतु आम्ही सांगत असतो की व्यवसाय करताना प्रत्येकाने कायदेशीररित्या परवाने घेऊन व्यवसाय केला पाहिजे। त्यामुळं जो उच्च न्यायालयाने जे निर्णय केलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो येते ह्याच कारणाने की निदान लोकांना एक शिस्त आणि शेवटी या व्यवसाय करताना थोडी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजेत ना। त्यामुळं आमचं तर तेच उद्देश आहे की प्रत्येकाने व्यवसाय करताना परवान्याशिवाय व्यवसाय करूच नाही। जसे पूर्वी मागील वर्षाप्रमाणेच दर आहेत, कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही। त्यामुळं उलट नाविन्यपूर्ण असे नवीन फटाके यावेळेस उपलब्ध झालेले आहेत, चांगल्या कंपन्यांचे फटाके आहेत, नामांकित कंपन्यांचे फटाके आहेत। त्यामुळं निश्चितच कुठलीही दरवाढ झालेली नाही आहे, मागच्या सारखीच दर म्हणजे त्याच्या किमती आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत जे फटाक्याच्या बाबतीत चुकीचा मेसेज दिला जातो, बातम्या दिल्या जातात, गैरसमज पसरवले जातात। फटाक्याच्या आवाजाची उंची सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार 105 डेसिबलच्या आत असावी असं आहे, परंतु फटाक्याचा कोणताही फटाका उडून पाहिला तर 90 डेसिबलच्या पुढं जात नाही। दरवर्षी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी
हे सर्व मिळून आणि आमचे फटाके व्यापारी त्यांना जे जे फटाके वाटतात ते सांगतात, त्यानुसार आम्ही ते मग ॲटम बॉम्ब असेल, सुतळी ॲटम बॉम्ब असेल किंवा इतर कोणते जे काय आवाजाचे फटाके असतील ते आम्ही नेऊन एका मैदानामध्ये उडवतो आणि त्याचं आवाज मोजला जातो. तर आत्तापर्यंत गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही हा म्हणजे अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन आम्ही हे सर्व पाहत असतो. 90 डेसिबलच्या पुढं कुठल्याही फटाक्याचा आवाज जात नाही. त्यामुळे जे काही फटाक्याच्या बाबतीत ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कशा जे गैरसमज पसरवले जाते, अत्यंत मेसेज दिले जाते, पूर्णपणे चुकीचे आहेत. 1 शॉटपासून 1000 शॉटपर्यंतचे आहेत. लहान मुलांचे प्रामुख्याने लहान मुलांसाठी मग म्युझिकल क्रॅकर असेल, बटरफ्लाय असेल, विजविल असेल, असे अनेक चांगले फॅन्सी फटाके या ठिकाणी उपलब्ध आहेत जेणेकरून आणि त्याच्यापासून म्हणजे कुठल्याही प्रकारचा आवाज होत नाही. आता साऊंडलेस फटाकेसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. फक्त त्या आकाशामध्ये जाऊन उडणार परंतु कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. साऊंडलेससुद्धा फटाके या ठिकाणी येत. त्यामुळं ध्वनी प्रदूषणाचा आमच्या दृष्टीने आम्हाला तर वाटतं की आमच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या फटाक्यामार्फत ध्वनी प्रदूषण होत नाही आणि जे काही मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून द्या त्या पद्धतीने त्याचा आवाज मर्यादित स्वरूपात ठेवलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या मार्केटमध्ये म्हणजे आमच्या मार्केटमध्ये चायनीज फटाका विक्रीलाच मुळातच बंदी आहे. चायनीज फटाका कोणताही दुकानदार विकत नाही आणि आज नाही, इथून मागच्या अनेक वर्षापासून आम्ही याच्या बाबतीत काळजी घेतलेली. राहिला प्रश्न देवदेवतांच्या चित्राच्या बाबतीत, आम्ही असोसिएशनने मॅन्युफॅक्चर असोसिएशन जे आहे तामिळनाडूमधलं त्या असोसिएशनलासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेले. शक्यतो आणि देवाचे फोटो असलेले फटाके विक्रीस पाठवू नये. परंतु काही कंपन्या जाणून बुजून हे करतात किंवा आम्ही ऑर्डर दिली नाही तरी ते टाकले जातात म्हणून थोडंफार प्रमाणात एखादा ॲटम येतो. पण आता बहुतांशीच तुम्ही पाहिलं तर देवदेवतांचे चित्र साधारण कुठंच दिसत नाहीत. कार्टूनचे चित्र आहेत, इतर पक्षाचे चित्र आहेत किंवा अशी इतर चित्र जास्त मोठ्या प्रमाणात आता येतात. त्यामुळे देवदेवतांचे चित्र जवळजवळ 90% 95% याच्यावर फटाक्यावर बंदी झालेली आहे. महाराष्ट्रातलं मिनी शिवकाशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि तामिळनाडूमधून प्रामुख्याने फटाक्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे जवळपास 1000 फॅक्टरी त्या ठिकाणी असल्यामुळं तिथलं प्रामुख्याने उद्योगच फटाका व्यवसाय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं विक्रीचं ठिकाण हे नगर शहर आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत अल्प दरात चांगल्या दरात लोकांना परवडेल, व्यापाऱ्यांना परवडेल अशा दरामध्ये या ठिकाणी मालाची विक्री होत असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फटाका मार्केट ह्या नगर शहरामध्ये फटाका विक्री होते. आणि या नगर शहरामध्ये मग जबलपूर असेल, मध्य प्रदेशमधलं, राजस्थानातलं किशनगड असेल, मध्य प्रदेशातलं ग्वाल्हेर असेल, ह्या ठिकाणाहून पण माल येतो. प्रामुख्याने 90-95% माल तर शिवकाशीचा असतो. आणि त्याबरोबर मग आपल्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये छोटे छोटे फटाके बनवले जातात. ते सुद्धा मग तेरखडा असेल, वैजापूर असेल, आपल्या जिल्ह्यातलं रावरे असेल, संगमनेर असेल, अशा काही भागातून पण माल या ठिकाणी विक्रीसाठी येत असतो. यावर्षीसुद्धा फटाका असोसिएशनच्या वतीनं ग्राहकांसाठी भेट योजना आम्ही या ठिकाणी ठेवलेलीच आहे. निश्चितच ग्राहक त्याचा या संधीचा फायदा घेतील आणि या ठिकाणी मार्केटमधनंच ग्राहकांनी विशेषतः नगर शहरातील नागरिकांनी फटाका विक्री करावी जेणेकरून त्यांना स्वस्त आणि चांगले आकर्षक फटाके या ठिकाणी उपलब्ध होतील. नाही, मोटरसायकल ठेवलेली आहे, 32 इंची TV ठेवलेलं आहे, फ्रीज ठेवलेलं आहे, घरगुती साहित्य, त्याबरोबर चांदीचे काही कॉईन्स असे जवळजवळ 40-50 बक्षिसं या ठिकाणी उपलब्ध आम्ही हे भेट योजनेमध्ये ठेवलेले ग्राहकांसाठी. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे फटाक्यांच्या बाजारपेठेवर मंदीचे सावट होते. यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल या अपेक्षेने बाजारपेठेत उत्साह आहे. सिंगल शॉटपासून अगदी 1000 शॉटपर्यंत फटाक्यांचे विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अगदी 5 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत फटाके बाजारात मिळतात. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन काही दुकानदारांनी विना आवाजाचे फटाके, फॅन्सी फटाके विक्रीसाठी आणले आहेत. याही वर्षी फटाक्याच्या मार्केटमध्ये नवीन आयटम आलेले आहेत. नवीन आयटमचं कुठल्याही जुन्या नवीन आयटमचं जवळजवळ रेट तेच आहेत, वाढलेले नाहीत मार्केट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना एक आपण नवीन भव्य लक्की ड्रॉ आयोजित केला आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक 2 व्हीलर मोटरसायकल ठेवण्यात आली आहे.
द्वितीय क्रमांक LED ठेवला आहे, वॉशिंग मशीन, असे अनेक बक्षिसे ठेवलेले आहेत. ग्राहकांच्या सेवेसाठी पूर्ण मार्केट सज्ज झालेलं आहे. आणि मार्केट ज्यावेळेस फारच मोठं होतं त्यावेळेस खूप दुकानदार कमी झालेत. त्याचं कारण असं आहे की फटाक्याचे वाढते भाव आणि मिळणारी इन्कम आणि होणारा खर्च याचा तफावत खूपच मोठी व्हायला लागलेली. जवळजवळ 10 मोठमोठे व्यापारी यावर्षी मार्केटमधून कमी झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट ह्यावर्षी छोटं आणि सुटसुटीत आहेत आणि ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी आमची इच्छा आहे. सर्व नगरच्या नागरिकांना अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. यावर्षी उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला की रोडवर जे विदाऊट परवाना माल विकतात त्यांच्यावर कारवाई करण्याबद्दल, तर मी याबद्दल अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सरकारचा अभिनंदनच करतो. त्यांना थँक्यू म्हणतो व सर्व नगरकरांना हे सांगतो की यावर्षी कोणत्याही प्रकारचे रेट वाढलेले नाही आहेत, तेच रेट आहेत. आणि या ठिकाणी अहमदनगर फटाका असोसिएशनच्या एकाही दुकानामध्ये कोणत्याही चायना कंपनीचा किंवा चायना फायरवर्क्सचा कोणताही माल नाही आहे. सर्व इंडियन शिवकाशीचा माल या ठिकाणी आहे. तरी या ठिकाणी येऊन जसे आजपर्यंत आम्हाला तुम्ही प्रतिसाद देत आलेला आहात, त्याचप्रमाणे या फटाका मार्केटमध्ये येऊनच आपण फटाके खरेदी करावेत ही मी आपल्याला नम्र विनंती करतो व दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या फटाक्यांच्या स्टॉलवर चायनीज फटाके विक्रीसाठी बंदी असल्याचे असोसिएशनने सांगितले. आपल्या देशातील विविध भागांमध्ये फटाक्यांचा माल मोठ्या प्रमाणात तयार केला जातो, त्यामुळे बाहेरील फटाके मागवण्याची गरजच पडत नाही. तसेच देवी देवतांचे फोटो असणारे फटाके देखील आता विक्रीसाठी पाठवू नये असे फटाके बनवणाऱ्या कंपन्यांना असोसिएशनच्या वतीने कळवण्यात आले होते. त्यामुळे मार्केटमध्ये असणाऱ्या जवळपास 95% फटाक्यांवर देवी देवतांचे चित्र दिसत नाही असेही असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. मी प्रथमतः आपल्या अहमदनगरमधील सर्व रहिवाशांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी नगर कल्याण रोडला फटाक्याचं मार्केट सुरू झालेलं असून फटाका मार्केटमध्ये जो सध्या अपप्रचार चालू आहे चायना फटाक्याचा, तर असं काही चायना देशाचं बनवलेलं कोणताही फटाका या मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे. वास्तविक पाहता आपलाच भारतीय माणूस चायना फटाका मार्ट म्हणून नाव करून मॅन्युफॅक्चरिंग चायनाप्रमाणे केलेलं आहे. त्यामुळे चायनाचा कोणताही फटाका या मार्केटमध्ये नाही आहे. आणि आता पावसाचं वातावरण सगळीकडं चांगलं झालं असल्यामुळं गिरायकांचं सुद्धा प्रमाण चांगलं आहे आणि सगळेच लोक चांगले यावर्षी चांगली दिवाळी साजरी करतील यात मात्र शंका नाही. फटाक्याचे रेटसुद्धा कोणतेही वाढलेले नाहीत, जेमतेम रेट आहेत. एखाद्या दुसऱ्या वस्तूचं रेट कमी जास्त आहे. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण दिवाळीला फटाके वाजवून दिवाळी साजरी करावं आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना देखील जाहीर केल्या आहेत. त्यामुळे यंदा फटाक्यांच्या बाजारामध्ये करोडोंची उलाढाल होण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.